बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 31. शेवटी एकदाचा परीक्षेचा दिवस उगवला. जीवनातल्या पहिल्या महत्त्वाच्या टप्प्याच्या परीक्षेचा पहिला दिवस. दोघांच्याही हृदयात धडधडत होतं. मनात कालवा कालव होत होती. पोटात गलबलत होतं. ओळखपत्रे, पॅड व पेन घेऊन ते तयार झाले. ते जरी रात्र शाळेत शिकत असले तरी त्यांची 10वी बोर्डाची परीक्षा इतर म्हणजेच दिवसा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच होती. सकाळी 11 ते 2 अशी पेपरची वेळ होती. 10च्या दरम्यान दोघांनी पण शिवाजीच्या व शेठच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. शेठला सांगून शिवाजी त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला गेला. त्यामुळं त्यांना एक प्रकारचा मानसिक आधार मिळाला. दुसरं म्हणजे दोघांचाही नंबर त्यांच्याच शाळेत आला होता. त्यामुळं मानसिकदृष्ट्या तो सुद्धा एक आधार मिळाला. घाबरू नका, व्यवस्थित पेपर सोडवा, असं बोलून शिवाजीनं त्यांना आधार दिला व तो हॉटेलवर निघून गेला. दोघंही आपापल्या नंबरवर जाऊन बसले. पहिला पेपर मराठीचा. 3 तास बसून सर्व पेपर सोडवला व परत हॉटेलवर आले. पेपर सोप्पा गेलेल्याचं त्याने शिवाजीला आणि शेठला सांगितलं. त्यांनाही बरं वाटलं. असेच बाकीचे 6 पेपर पुढच्या 10-12 दिवसात पूर्ण झाले. 10वीची परीक्षा संपली. सर्व पेपर सोपे गेले म्हणून दोघंही आनंदात होते. जीवनातला पहिला महत्त्वाचा टप्पा चांगल्या पद्धतीनं आपण पार करणार असा त्यांना विश्वास वाटू लागला. पेपर सोपे गेले होते त्यामुळे सगळं जग त्यांना आपलंसं व आनंदी वाटू लागलं. परीक्षेनंतर सुट्टीच सुट्टी होती. आता तुमची 10वीची परीक्षा संपली आहे. शेठकडून आणखी 15 दिवसांची सुट्टी मी तुम्हाला मिळवून देतो. पण तुम्ही गावी जाऊन तुमच्या आई वडिलांना भेटून या. तुम्हाला गावाकडून येऊन 2 वर्ष होऊन गेली आहेत. तुम्ही एकदा पण गावी गेला नाहीत. आई वडील तिकडे काळजीत असतील. शिवाजीनं असं त्यांना सांगितल्यावर संजयच्या अंगावर काटा आला. पण उमेशला मात्र फार बरं वाटलं. आत्ता तरी गावी जायला मिळेल म्हणून तो मनातनं खुश झाला. शिवाजीदा बरोबर बोलताहेत. आता आपण गावी जाऊन आईबाबांना भेटून आलं पाहिजेत. आबांचा राग आता शांत झाला असेल. उमेश आनंदानं संजयला बोलला. तू एवढी का घाई करत आहेस? अजून आपल्याला पुढे भरपूर शिकायचं आहे. भरपूर शिकून कोणतरी मोठं बनूनच गावी जायचं आहे आपल्याला. तसं आपलं ठरलंही आहे. संजय उमेशला बोलला. उमेशला बोलायला जागाच राहिली नाही. तो गप्प उभा राहिला. शिवाजीदा, एवढ्यात आम्हाला गावी जायचं नाही. खूप शिकून कोणतरी मोठं बनूनच आम्ही गावी जाणार आहोत, असं नंतर त्यानं शिवाजीलाही सांगितलं. यांची अशीच जर भीष्म प्रतिज्ञा असेल तर आपण कशाला बोलायचं? केव्हा जातात तेव्हा जाऊ देत. आपण मात्र मे महिन्यात महिन्याभराची रजा घेऊन गावी जाऊन घरच्यांना भेटून येऊया, असं त्यानं मनातल्या मनात ठरवलं. मे महिना लागला. गावी जाण्यासाठी शिवाजीनं शेठकडनं 1 महिन्याची रजा अगोदरच पास करून घेतली होती. तो गावी जाणार आहे हे संजयला व उमेशला समजलं होतं. पण गेल्या वर्षी सारखी त्यांच्या हृदयात धडधड झाली नाही. गेल्या वर्षी शिवाजीनं सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गावी जाऊन वगैरे काही सांगितलं नव्हतं. त्यामुळं ते आता निश्चिंत होते. शिवाजी गावी गेल्यानंतर दोघांनाही गेल्या वर्षीप्रमाणेच गावची आठवण सतावू लागली. सुट्टीनंतरच्या वसंतातल्या रंगगंधांची उधळण करणाऱ्या निसर्गोत्सवाची खूप आठवण होऊ लागली. पाठीमागचं सर्व आठवू लागलं. दरवर्षी वार्षिक परीक्षेनंतरच्या सुट्टीत केलेली मजा त्यांच्या स्मृतीपटलावर तळून जाऊ लागली. बालमनावर कोरले गेलेले ते आनंदी दिवस पुन्हा पुन्हा आठवू लागले. खेळले बागडलेले ते दिवस, केलेली मजा, लुटलेला आनंद व रमेशच्या मृत्यूच्या वाईट प्रसंग
दोघांनाही सारखंच दुःख देत होते. ती मजा आता परत करायला मिळणार नाही म्हणून पण, आणि रमेशच्या मृत्यूमुळे सुद्धा खूप दुःखी होत होते. त्याची आठवण तर अंतर्मनात खोलवर घर करून बसली होती. अजूनही तो प्रसंग आठवला की त्यांच्या अंगावर काटा येत होता. जसाच्या तसा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहायचा. त्या एका घटनेमुळे त्यांना कोणकोणतं दिव्य करावं लागलं होतं, कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागला होता व अडथळे पार करावे लागले होते, हे सर्व त्यांना माहीतच होतं. आई वडील व बायको मुलांसोबत महिनाभर राहून शिवाजी जूनच्या पहिल्या आठवड्यात गावाकडनं परत मुंबईला आला. त्याच्या 1 महिन्याच्या रजेच्या काळात संजय व उमेश गेल्या वर्षी सारखं घाबरले नव्हते. ते आता जुने झाले होते. एवढ्या मोठ्या वेळेमुळं परिस्थितीशी मिळतं जुळतं घेत मुंबईतल्या वातावरणात आणि हॉटेलमधल्या कामात ते आता चांगलेच रुळले होते. संजयचं मन हळूहळू खंबीर व दृढ बनत चाललं होतं. वडिलांसारखाच तोही निगरगट्ट मनाचा व धाडशी स्वभावाचा बनत चालला होता. त्याच्या अंगातल्या खोड्या व त्याच्यातला अल्लडपणा कुठेच्या कुठं पळून गेला होता. माणसाचे स्वभाव गुणधर्म हे पूर्णपणे कधीच बदलत नसतात. परिस्थितीप्रमाणे त्यांच्यामध्ये थोडाफार बदल होत राहतो. परिस्थितीनुसार व वेळेनुसार स्वभावाच्या काही जाचं गुणधर्मांना दाबून ठेवावं लागतं किंवा त्यात बदल घडवून आणावा लागतो. अगदी तसंच संजयनं केलं होतं. कदाचित त्या वाईट प्रसंगाचं उत्तरदायित्व स्वीकारून त्यानं स्वतःमध्ये बदल घडवून आणला होता, किंवा त्या प्रसंगाला घाबरून त्याच्यात बदल झाला असेल, किंवा वाढत्या वयाबरोबर समजबुद्धीनुसार त्याच्यात आपोआप बदल घडून आला असेल. काही कळत नाही. पण सध्या तरी तो सोज्वळ, शांत, विनम्र, संस्कारी, प्रामाणिक व आज्ञाधारी बनून राहत होता. उमेश पहिल्यापासून शांत होता. स्वभावानं काहीसा अबोल व घाबरट होता. शिवाजी परत आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी गावची खुशाली विचारली. त्याच्या आईनं व पत्नीनं चकल्या व भडंग बनवून दिला होता. त्यावर सर्वांनी ताव मारला. चकल्या भडंग खाताना त्यांना दिवाळीची आठवण झाली, कारण हे पदार्थ फक्त दिवाळीलाच बनवले जायचे. क्षणभरासाठी का असे ना, पण चकल्या आणि भडंगामुळं दिवाळीचं दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. मनाच्या गाभाऱ्यात आठवणीच आठवणी भरल्या होत्या. मनाला दुःख देणाऱ्या आठवणी, मनाला हुरहुर लावणाऱ्या आठवणी, मनाला यातना देणाऱ्या आठवणी. पोळ्यावर बसलेल्या मधमाशाच होत्या त्या. त्यांना जरासं जरी डिवचलं तरी त्या झुंडी झुंडीनं चावे घ्यायला पाठ घेत होत्या, डंख मारत होत्या. त्यांच्या डंखांच्या वेदनांनी मन घायाळ होत होतं. असह्य वेदना होत होत्या. पोरं गायब होऊन जवळजवळ 2.5 वर्ष संपत आली होती. सुरुवातीच्या 6 महिन्यात त्यांना शोधण्यासाठी पाटील बंधूंनी आणि सहकार्यांनी जंग जंग पछाडलं होतं. भर पावसात सुद्धा त्यांना शोधलं होतं. शोधलेल्या सर्व जागा त्यांनी पुन्हा पुन्हा शोधल्या होत्या. पण ते कुठेच न मिळाल्यामुळं त्यांना शोधायचा नादच सोडून दिला होता त्याने. पोलिसांनी पण थकून ही केस सोडून दिली होती. या 2.5 वर्षात पोरांच्या आठवणीशिवाय पाटील घराण्याचा एकही दिवस गेलेला नव्हता. सर्वांनाच झुरणी लागली होती. शांतानं स्वतःला थोडंसं सावरलं होतं. पण रुक्मिणी अति हळव्या व अति कमजोर मनाची होती. अर्थात तिचा पिंडधर्मच तसा होता. अशा हळव्या व कमजोर मनाच्या रुक्मिणीवरच दुःखाचं पहाड कोसळलं होतं. त्यामुळे ती जीवाचे भयंकर हाल त्रागा करून घेत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू काही खळले नव्हते. पोरांच्या आठवणीत ती रोज रडायची. वर्ण आणि त्यांना धरणाच्या आराला दिलं असेल ही एक जीव जाणारी भीती तिला लागून राहिलेली. त्या भीतीमुळे तर आपली पोरं आता आपल्याला कधीच भेटणार नाहीत म्हणून तिच्या जीवाला घोर लागलेला. त्यातच अशाच मन जाणारं दुःख. त्यामुळं ती कासावीस होऊन मनातल्या मनात झुरत रड रड रडायची. रोजच्या रडण्यामुळं तिची तब्येत खालावली होती. महिन्यातनं एकदा तरी तिला सलाईन लावावं लागत होतं. शामरावाचं मन मात्र उमेशच्या आठवणीमुळं कशातच लागत नव्हतं. उमेशवर त्याचा फार जीव होता. त्याच वेळी दादानं राग गिळून पोरांना हुडकून आणायला सांगितलं असतं तर आज ही पश्चातापाची वेळ आपल्यावर आलीच नसती.
शांतानं सुद्धा एकांतात सारखं सारखं हेच त्याला बोलून दाखवलं होतं. पण आपल्या दादाची मनस्थिती समजून घेऊन त्यानं वेळोवेळी तिला प्रेमाने समजावून सांगितलं होतं. आमच्याकडनं झालेली चूक सुधारण्यासाठी पोराने आम्हाला वेळ सुद्धा दिला नाही. एका रात्रीत कुठंच्या कुठं नाहीशी झाली. दादाला सुद्धा त्याच्या या चुकीचा खूप पश्चाताप होतोय. पोटात अन्न नाही, पाणी नाही, ते त्यांना हुडकण्यासाठी तो सगळीकडे फिरलाय. एवढं फिरून पण ते मिळाले नाहीत म्हणून मरणाचा ताण तणाव आहे त्याच्या मनावर. वर्ण आणि आशाचं पण दुःख, दोन दोन दुःखाच्या आगीत होरपळतोय बिचारा. त्यानं पाटीलकीचा राजीनामा दिला. कुणाशी काही बोलत नाही, कुणाजवळ बसत नाही, एकटा एकटा मनातल्या मनात कळतोय. आपल्या घराला कुणाचा शाप लागला आहे काही समजत नाही. दोघांची पण पोरं हातातनं गेली. एक पोरगी आहे, ती पण जन्माची अधू झालेली. तिचा तर आता जगून काहीच उपयोग नाही. ती ती नसल्यातच जमा आहे. मग आता जगायचं तरी कुणासाठी? हा जमीन जुमला, एवढी सगळी इस्टेट काय कामाची? घराला वारसच राहिला नाही तर तरी मग सगळं कुणाच्या उपयोगाचं? उद्विग्न मनानं शामराव कधी कधी असा एकटाच विचार करत बसलेला असे. बाब्याला चांगलं वळण लागावं म्हणून मी त्याच्यावर रागवत होतो. कधी कधी जास्तच राग आला तर त्याला मारतही होतो. मुलांना लहान वयातच वळण लावायचं असतं. हाच खरा त्यांच्या जडणघडणीचा काळ असतो. मीच नव्हे तर जगातले सगळे आईबा आपल्या मुलांना लहानपणीच शिस्त लावतात. लहानपणीच त्यांच्यावर संस्कार करतात. संस्कार म्हणजेच जीवन असतं. पण तो वाईट प्रसंग घडला आणि माझ्या तापट स्वभावाचा धसका घेऊन तो उमेशला सोबत घेऊन कुठेतरी गायब झाला. उमेश घरात नसल्यामुळं माझ्या भावाला काय वाटत असेल, शांताला कसं वाटत असेल. मी माझ्या डोळ्या पांगळ्या लेकीकडे बघत कसं तरी दिवस काढेन. खरं श्यामानं आणि शांतानं कुणाकडे बघत जगायचं? रिकामं घर त्या दोघांना बी खायला उठत असेल. ते दोघं बी परत घराकडे येतील असं सगळ्यांबरोबर मलाही वाटतंय. पण ते केव्हा येणार माहीत नाही. सगळं सगळं त्या भागूबाईलाच ठावं. मरताना आमच्या तोंडात पाणी जरी घालायला आले तरी त्यांना जन्म दिल्याचं पांग फिरलं असं आम्ही समजू आणि आनंदाने या जगाचा निरोप घेऊ आम्ही. एकांतात पाटील असा विचार करत बसलेले असायचे. काही दुःख माणसाला आयुष्यभर झुरणी लावणारे असतात. आयुष्यभर सुतक पायाला भाग पाडतात. आयुष्यभर रडायला लावणारे असतात. जिथं माणसाचं भाव विश्वच उजाडलं जातं तिथं आपण आपलं सर्वस्वच हरलो आहोत असं त्याला वाटतं. जीवन जगण्यात त्याला काहीही रस वाटत नाही. जीवन निरस होऊन जातं. सगळ्या गोष्टी नकोशा वाटतात. अगदी तसंच पाटलांच्या घरातल्या सर्वांचं झालं होतं. त्यांना सगळ्यांची भरभरून मदत होत होती. पण त्यांच्या मनावर झालेल्या आघाताचं दुःख काही केल्या कमी होत नव्हतं. दुःखाचं मळभ काही दूर सरत नव्हतं. दुःखानं सगळ्यांचीच मनं दुभंगून गेली होती, विषण्ण झाली होती. दुःखी विचारांमध्येच सर्वांची मनं गुरफटली होती. संपूर्ण घराण्याला पराकोटीच्या नैराश्याने ग्रासून टाकलं होतं. आपण सर्वस्व हरवून बसलो आहोत असं सर्वांना वाटत होतं. रुक्मिणी व शांता घरातनं बाहेरच पडल्या नव्हत्या. एवढ्या मोठ्या यमेवाडी गावाला वटणीवर आणत वळण लावणाऱ्या रामराव पाटलांना नैराश्यानं ग्रासून टाकलं होतं. चुकीचा पश्चाताप करीत जीवन हरवलेल्या अवस्थेत ते गप्प बसून राहत होते. आयाळ गळलेल्या सिंहासारखी त्यांची अवस्था झाली होती. आशा तर सर्वस्व हरवून बसली होती. ऐन तारुण्यात टवटवीत दिसणारी, लग्नाच्या ओढीनं हुरळून गेलेली व स्वप्नवत विश्वात हरवून गेलेली आशा अचानक लकवा मारल्यामुळे भविष्याचा विचार करून एकदमच हडकुळी झाली होती. काळजीनं अंगातलं रक्त मांस आटून चांबडं हाडाला चिकटून बसलं होतं. तिला लकवा मारला त्यावेळी संपूर्ण गाव हळहळत होता.
लग्नाला आलेल्या नक्षत्रासारख्या मुलीचं असं वाईट झालं म्हणून सर्वांची मनं हेलावून त्यांच्या डोळ्यात अश्रू उतरले होते. रमेश विहिरीत बुडून वारला या दुःखा एवढं हे दुःख होतं. किंबहुना त्यापेक्षाही काकणभर जास्तच म्हटलं तरी चालेल. कोणत्याही मूळ वस्तूत एकदा बिघाड झाला की ती वस्तू पहिल्यासारखी ठीक होऊ शकत नाही. अशावर आता कितीही डॉक्टरही इलाज केले तरी शरीरानं एकदम धडधाकट होऊन ती काही पहिल्यासारखी चालू फिरू शकणार नव्हती. तिच्या शरीराची आणि मनाची झालेली हानी कधीही भरून निघणार नव्हती. फक्त काचेलाच तेवढे तडे जात नाहीत, मनाला सुद्धा तडे जातात. मन तर सर्व गोष्टींचं मूळ आहे. त्या गुदरल्या भयानक प्रसंगामुळे तिच्या मनाला असंख्य तडे गेलेले आहेत. विटून गेले तिचं मन. तिचं भग्न मन टाहो फोडून तिला एकसारखं विचारते की तू का जगत आहेस, कुणासाठी जगत आहेस. तुझं जगणं हे दुसऱ्यांसाठी त्रासदायक बनलेलं आहे. तू म्हणजे घराण्यासाठी एक शाप आहेस. या जगात तुझी किंमत शून्य आहे, तरीही तू हे लाजिरवानं जीणं जगते आहेस. या मनुष्य जन्मात तुझ्या या नशिबी फक्त दुःख आणि दुःखच लिहिलं आहे. कन्हत कुढत जगणं सोडून दे आणि फेकून दे या अर्धमेल्या देहाची लखतर आणि हो मोकळी एकदाची या मनुष्य जन्मातनं. पुन्हा मागू नकोस हा शापित मनुष्य जन्म, जो हजार व्याधीने जर्जर होऊन मरणप्राय यातना भोगत मरणाची वाट पाहायला लावतो. कुठला तरी मन नसलेला एक गतिहीन असा निर्जीव धोंडा होऊन पड कुठेतरी. मन, भावना, आशा, आकांक्षा, सुख दुःख आणि यातना वेदना यांची जाणीव नसलेला. ना भय ना भीती, ना दुखणं ना खुपणं, ना घालमेल ना हुरहुर, ना देवरसण्या ना देवरशी. हाडा मासांचा मनुष्य देह ही तर या एकमेव सजीव ग्रहावरची विधात्याची एक सर्वश्रेष्ठ कलाकृती. पण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नको तिथं पैसा खर्च करण्यापेक्षा माणसानं याच कलाकृतींना जडलेल्या दुर्धर आजारावर औषधे शोधण्यासाठी खर्च केला असता तर माझ्यासारख्या एका कलाकृतीची अवहेलना, कुचंबना आणि विटंबना झाली नसती. मन भावनेच्या घोर अपमान आणि अशा आकांक्षांचा चुराडा झाला नसता. माझ्या दुःख आणि यातना वेदनांचा कहर मला भोगायला सोसायला आला नसता. मनाचं दुखणं खुपणं आणि असह्य हुरहुर माझ्या नशिबी आली नसती. मी पाहिलेली संसार सुखाची स्वप्न नक्की सत्यात उतरली असती. मी अभागिनी न राहता सौभागिनी बनली असती. माझ्याही हातात पाळण्याची दोरी येऊन मी सुद्धा जगाची उद्धारकर्ती बनली असती. मिळालेल्या जन्माचं सार्थक करून जन्ममृत्यूचा फेरा पूर्ण करीत अंततः मीही धरतीच्या कुशीत कायमची विसावली असती. मी घडवलेल्या निदान 1-2 पिढ्यांनी तरी मला स्मरणात ठेवलं असतं. पण हे असं झालं असतं तरचा प्रश्न होता. आता असं कधी भविष्यात सुद्धा होणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. आशाच्या मनातली सगळी चीड व तळमळ बाहेर पडत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.